घरोघरी गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक हे आवर्जून बनवले जातात। गणपती बाप्पाला मोदकांशिवाय प्रसाद हा अजिबात चालणारच नाही। तर आवडीचे मोदक गणपती बाप्पाचे आणि मेन तेही उकडीचे। तसं मोदक बऱ्याच प्रकारे बनवले जातात, सगळ्या फ्लेवरचे बनवले जातात। बिना उकडीचेही अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने बरेच प्रकार आहेत मोदक बनवण्याचे आणि त्यासाठी फ्लेवरही भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत। पण उकडीच्या मोदकांची ही प्रथा परंपरागत आलेली आहे आणि जर नारळाची उकडीच्या मोदकामध्ये जर नारळच नसेल तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बिना नारळाचे उकडीचे मोदक बनवणार आहोत। ते हे एकदम परफेक्ट आणि छान रेसिपी नक्कीच आवडेल। नवीन आहे, आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर सुरुवात करूया आपल्या मस्त अशा बिना नारळाच्या उकडीच्या मोदकांसाठी। त्यासाठी आपण 2 वाटी हे पीठ घेतलेलं आहे। ते तांदळाचं पीठ घ्या किंवा उकडीच्या मोदकांचं रेडीमेड पीठ घ्या। 2 वाटी इथे आपण घेतलेलं आहे आणि 2 वाटी पिठासाठी आपण 2 वाटीच पाणी यूज करणार आहोत। एक कढई घेतलेली आहे, गॅसवर ठेवायची आहे आणि गॅसवरती कढई ठेवल्यानंतर 2 वाट्या, जेवढे वाट्या आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे तेवढीच वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे तूप ॲड करायचं आहे आणि थोडंसं मीठ। त्यानंतर जे आपण हे पीठ घेतलं होतं 2 वाटी तांदळाचं, तर ते आपल्याला हळूहळू मिक्स करत राहायचं आहे आणि त्याच्यामध्ये घालून मिक्स करायचं, ठीक। तर हे फक्त एवढंच पाणी आपल्याला पहिल्यांदा टाकून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला गरज पडणारच आहे पाण्याची, पण सध्याला उकड काढताना एवढं पाणी पुरेसं आहे। तर ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम गरम असणार आहे, तर ते हळू आणि हलक्या हाताने नेहमी ते करायचं, कारण हाताला चटके बसण्याची शक्यता असते। तर हे व्यवस्थित मस्त मिक्स करायचं। 2 मिनटं असं झाकून ठेवायचं, ताट ठेवायचं आणि झाकून ठेवायचं। त्यानंतर 2 मिनटानंतर ते गरमच असेल अशा पद्धतीने ते आपल्याला एका बाउलमध्ये किंवा परातीत काढून घ्यायचं आहे। पीठ हे खूप गरम असतं, त्याच्यामुळे लक्ष द्यायचं आहे, कारण हे आपल्याला थोडंसं गरम किंवा कोमट असतानाच आपल्याला मळून घेणं हे गरजेचं असतं। का? कारण आपले उकड जी आहे तर ते मोदक बनवल्यानंतर फाटू नये यासाठी आपल्याला अशा पद्धतीने कोमट असतानाच पीठ हे मळून घ्यायचं असतं। तर ते आपल्याला हलक्या हाताने थोडंसं तुम्ही दूध वापरू शकता किंवा पाण्याचा हबका मारत मारत आपल्याला हे पीठ जे आहे तर ते मऊसूद असं भिजवून घ्यायचं आहे। पीठ भिजवताना त्याच्यामध्ये तुपाचं प्रमाण जास्त होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे आणि एकदम हलक्या हाताने थोडासा पाण्याचा हबका मारत मारत आपल्याला हे पीठ जे आहे तर ते मऊसूद असं मळून घ्यायचं आहे। पिठाचा एक छान मऊसूद गोळा होईल याप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळण्यासाठी कमीत कमी 10 ते 12 मिनटं छान दाब देत देत भिजवायचं आहे, जेणेकरून आपले जे उकडीचे मोदक आहे जी आपण उकड काढतोय तर ती जराही फाटणार नाही आणि एकदम हातात घेतल्यानंतर स्पंज आणि मऊसूद होईल अशा पद्धतीने। त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि तुपामध्ये छान मस्त भिजवून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनटं छान असं भिजवून ठेवायचं आहे पीठ। तोपर्यंत एक साईडला बघूया आपण नक्की मोदक हे कशाचे बनवणार आहोत। त्यासाठी आपण 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, 1 चमचा घेतलेले आहे वेलची पूड, त्यानंतर 2 चमचे घ्यायचे आहे खसखस आणि वेलचीची पानं आहे तर तीही आपण अशीच अख्खे यूज करणार आहोत। ते पुढील प्रमाणे तुम्हाला सांगते का ते। तर हे एवढ्याच पद्धतीने आपण सुंदर असे उकडीचे मोदक बनवणार आहेत। एकदम टेस्टी लागतात आणि खाणाऱ्याला खातच राहावं असं वाटतील असे एवढे सुंदर मोदक बनतात। त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे 1 वाटी गूळ। 1 वाटी गूळ घेतलेली आहे आणि 1 वाटीच आपण ही चण्याची डाळ जी आहे तर ती 8 ते 9 तास छान भिजवलेली आहे आणि कुकरमध्ये मस्त मऊसूद अशी उकडून घेतलेली आहे। बघू शकता चमच्यानी ही पूर्ण अशी मेल्ट होते, एकदम बारीक होते अशा पद्धतीने आपल्याला उकडून घ्यायचे आहे। 3 ते 4 शिट्टीमध्ये होते।
तर यामध्ये जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर गुळाचा वापर हा जास्त करू शकतात थोडाफार। त्यानंतर इथे आपल्याला गॅसवर एक कढई ठेवून घ्यायची आहे। कढई मस्त गरम झाली की त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे 1 चमचा तूप। 1 चमचा तूप असं छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण ही जी डाळ आहे उकळून घेतलेली ती घालून घेणार आहोत। ती डाळ उकडून घेतल्यानंतर तुपावर घालण्याआधी आपल्याला रवीच्या साहाय्याने किंवा पळीच्या साहाय्याने मस्त अशी फेटून घ्यायची आहे। त्यानंतर जो आपण गूळ घेतलेला आहे तो गूळ हे आपण डाळीच्या वरती घालून घेणार आहोत। म्हणजे गूळ आणि डाळ हे एकत्र व्यवस्थित मिक्स व्हावे आणि छान मिश्रण तयार व्हावं, एकजीव व्हावं, यासाठी आपल्याला हे करणं हे गरजेचं आहे। गुळाचे खडे जे आहेत तर ते पूर्ण डाळीमध्ये उतरावे आणि मस्त असं दोन्हीचं मिक्स व्हावं, गोडसरपणा यावा, यासाठी ही जी प्रोसिजर आहे ती फार महत्त्वाची आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सतत मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर डाळ आणि गूळ हे खाली चिकटण्याची आणि करपण्याची ही शक्यता असते। त्याच्यासाठी हे एक काम हातात घेतल्यानंतर दुसरं करायला हे गॅसवर ठेवून जाऊ नका, कारण खाली करपण्याची शक्यता असते। सतत मिक्स करत राहणं हे गरजेचं आहे। तर जेव्हा आपण गूळ आणि डाळ एकत्र घालतो तेव्हा हे मिश्रण पातळ होतं, तेव्हा घाबरण्यासारखं काहीच नाही, कारण जेव्हा गूळ आणि डाळ मिक्स करताना गरम केल्यानंतर नेहमी मिश्रण हे पातळ होतं आणि त्यानंतर ते हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होते। जसजसं आपण इथे लो फ्लेमवरती जसजसं आपण फिरवत राहणार, म्हणजेच ढवळत राहणार मिश्रण, तसतसं ते घट्ट व्हायला सुरुवात होते। तर यामध्ये पातळ झालं म्हणून आपलं खराब झालं पीठ असं नाही, तर ते हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होते। छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी येते सतत आपल्याला हे मिश्रण जे आहे तर ते ढवळत राहायचं आहे। याच पद्धतीने ते हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होईल। तर हे पुरणपोळीप्रमाणेच पुरण हे आपण बनवून घेत आहोत आणि आत्तापर्यंत तुम्हाला समजलं असेल, ज्याप्रमाणे पुरण आपण पोळीमध्ये भरतो आणि पुरणपोळी करतो त्याचप्रमाणे उकडीच्या मोदकांमध्ये आपण हे मिश्रण घालून उकडीचे मोदक हे सुंदर आणि वेगळ्या पद्धतीचे बनवणार आहोत। थोडंफार आटत आल्यानंतर आपण जे इथे तीळ, वेलचीचे पानं आणि जे पण काही घेतलं होतं सारण, तर ते आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं तर याच्यामध्ये ड्रायफ्रूटही घालू शकता, पावडर करून ड्रायफ्रूट यूज करू शकता। इथे ड्रायफ्रूटचा वापर न करता हे एकदम मस्त आणि सुंदर असे मोदक तयार होतात, त्यासाठी मी इथे घातलेलं नाही आहेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ड्रायफ्रूटचा वापर करू शकता, ते ऑप्शनल आहे। तर इथे बघू शकता जसं आपण ढवळत गेलो मिश्रण तसं हे पूर्ण घट्ट असं झालेलं आहे। तर एकदम सुंदर अशी पद्धत आहे ही आणि हे मोदक जे आहे तर ते एक नंबर आणि एकदम छान असे लागतात। आणि यामध्ये नेहमीच तुम्ही नारळाचे उकडीचे मोदक खाऊन कंटाळा आला असेल किंवा येणाऱ्यांसाठी पाहुण्यांसाठी वेगळं काही करायची गरज असेल तर अर्धे मोदक हे नारळाचे आणि अर्धे हे अशा पद्धतीने बनवले तर एक नंबर लागतात आणि सगळेच तुमचं वाह करतील, अशा पद्धतीने ही रेसिपी आहे। यानंतर इथे आपण काय केलेलं आहे, मिश्रण जे आहे तर ते आपलं फॅन खाली आपण घट्ट करून घेतलेलं आहे, म्हणजेच गरम होतं ते थंड करून घ्यायचं आहे। आणि जे आपण हे बनवून घेतलं होतं तांदळाचं पीठ, तर ते एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे, सगळीकडून मिक्स करायचं आहे आणि छोटा छोटा गोळा हातात घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे छोटीशी पुरीप्रमाणे आपल्याला पातळ हे दोन्ही हाताच्या साहाय्याने करून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे पुरी असते त्याचप्रमाणे आपल्याला गोलाकार शेप देत जायचा आहे पातळ हलक्या हाताने। त्यानंतर इथे आपण जो सारण बनवलं आहे तर तो सारणाचं थोडंसं गोळा घ्यायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण हे पिठाची पाती बनवलेली आहे तर त्या पारीमध्ये व्यवस्थित असं घालून घ्यायचं आहे आणि 7 ते 8 अशा साईडने आपल्याला एका बोटाच्या साहाय्याने पाकळ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि जे आपण सारण बनवलं आहे ते सारण आत ढकलत हलक्या हाताने हे मोदकचा शेप गोल गोल असा हाताने करून घ्यायचा आहे।
तर हे जर शेप हाताने तुम्हाला जमत नसेल मोदक करायला, तर आता बरेच जग हे पुढे गेलेलं आहे आणि बरेच त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साचेही बनवण्यासाठी मिळतात मोदक, तर तुम्ही त्यांचाही वापर करू शकता। साच्यामध्ये मोदक बनवताना एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि तो साच्यामध्ये घालून एकदम बोटाने, हलक्या हाताने बोटाने पाण्याचा वापर करत करत एकदम पातळ असं पूर्ण साईडला आपल्याला लेपून घ्यायचं आहे। म्हणजे पूर्ण साच्याला पातळ असं ज्याप्रमाणे बनवतो त्याप्रमाणे आतल्या भागाला व्यवस्थित असा पातळ लेप करून घ्यायचा आहे। तर सगळीकडे व्यवस्थित असं गोलाकार शेपमध्ये येईल अशा पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला मोदकचं सारण जे आहे तर ते जे बनवले आपण तर ते घ्यायचं आहे आणि त्याचे मोदकाच्या साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। त्यानंतर साचा हा व्यवस्थित बंद करायचा आहे आणि व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे बाहेरच्या बाजूने बंद करून, म्हणजे व्यवस्थित असा शेप येतो आणि ते जे आहे तर ते हलक्या हाताने ओपन करून घ्यायचं आहे।